खाते वाटप झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आता आनंद आश्रममध्ये आले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून मोठा जंगी स्वागत देखील होत आहेत. आपल्यासोबत प्रताप सरनाईक आहेत. सर, परिवहन मंत्री पद तुम्हाला भेटलेलं आहे, काय उत्साह आहे, काय आनंद? राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी त्यांनी आज दिली. आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या ह्या महायुतीच्या सरकारमध्ये एवढी मोठी जबाबदारी मिळणं फार मोठी गोष्ट आहे आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची ही संधी या माध्यमातून मला मिळालेली आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता तेव्हा संपाच्या माध्यमातून त्यांच्या वेदना, त्यांच्या भावना, त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं ते जेव्हा डोळ्यानं बघत होतं त्यावेळेस दुःख होत होतं की प्रगतशील महाराष्ट्रामध्ये माझा एसटी कर्मचारी जर चांगल्या प्रकारे राहू शकत नाही एवढी सेवा दिल्यानंतर, तर दुःख आणि वेदना होत होत्या आणि कदाचित त्या वेदना शिंदे साहेबांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी माझ्या माध्यमातून सोडवण्यासाठी मला ही जबाबदारी दिली असेल असं मला वाटतं. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडून एक चांगली परिवहन सेवा कशी ह्या राज्याला देता येईल, गतिमान सरकारला ह्या परिवहन सेवेची जोड कशी देता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि प्रामुख्याने ह्या रक्तवाहिनी आहे एसटी सेवा म्हणजे ही ह्या रक्तवाहिन्या जर चांगल्या सुस्थितीत राहिल्या तर अजून राज्य हे पुढे जाऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बांधील राहील. ठाणे महानगरपालिकेमध्ये तुम्हाला परिवहन सभापतीचं पद होतं आणि आता देखील परिवहन सभापती नव्हतो, मी सदस्य होतो. 1996 साली पहिल्यांदा परिवहन सेवेचा सदस्य म्हणून निवडून आलो. 1997 ला नंतर नगरसेवक झालो. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेची 4 वर्षाचा अनुभव पाठीशी आहेच, पण तो एक छोटासा अनुभव आहे. हे आता राज्याची जबाबदारी आहे. जवळजवळ 13.5 कोटी जनता ह्या महाराष्ट्राची जनता ह्या परिवहन सेवेशी संबंधित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल यासाठी राज्याचा एक मंत्री म्हणून मी काम करेन. नातवंडगडात एक गाडी दिली होती लाल दिव्याची आणि ती आता चर्चेत आहे सध्या. ही वस्तुस्थिती आहे की मी निवडून आल्यानंतर 23 तारखेला माझ्या नातवानं गिफ्ट म्हणून मला लाल दिव्याची गाडी दिली होती. अँबॅसेडर गाडी जी पूर्वीच्या काळातले सगळे मंत्री वापरत होते. कदाचित तो व्हिडिओ एकनाथ शिंदे साहेबांनी बघितला असेल किंवा माझ्या नातू जो रुद्रांश म्हणजे रेयांश आहे त्या रेयांशच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या कानावर ती गोष्ट गेली असेल, म्हणून कदाचित मला हे मंत्रिपद त्यांनी दिलं असेल असं मला वाटतं. तुमचे सहकारी मंत्री झालेले आहेत, काय खूप आनंद होतोय की आमचे सहकारी, आमच्या ठाण्यातल्या टीम मधला एक मेंबर आणि मला खासदार म्हणून जे काही मी निवडणूक लढली त्याच्यामध्ये निवडून आणण्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आज आमच्या ठाण्यातील सहकारी आज राज्याचा कॅबिनेट मंत्री झालेला आहे आणि त्यांच्यावरती महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकांचे संबंधित असं दळणवळणाच्या संबंधित असं डिपार्टमेंट की ज्याच्याशी कनेक्टेड लोक या राज्यातील आहेत असं डिपार्टमेंट, परिवहन सारखं डिपार्टमेंट त्यांना दिलेलं आहे. त्याबद्दल खूप आनंद होतोय आणि आमच्या ठाणेकरांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या स्वागतासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आज खाते वाटप झालेलं आहे शिवसेनेकडून महायुतीतलं, त्याबद्दल काय सांग? त्या ठिकाणी प्रत्येकाची जबाबदारी दिलेली आहे आणि महाराष्ट्र गतिमान होण्याच्या दृष्टीने ते पाऊल पुढे टाकले. महाराष्ट्र हे गतिमान सरकार म्हणून पुढे पाऊल टाकेल असं नरेश मस्के यांनी सांगितलेलं आहे. राजवर्ष हितेश पाचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.